नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली दिसून येत आहे, कारण कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण झाला होता आणि तोच प्रश्न आता दूर झालेला दिसून येत आहे, कारण कर्जमाफीची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आल्यानंतर आता या तिसऱ्या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुम्हाला या कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित देखील ठेवू शकते। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। मित्रांनो, कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे, कारण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्याच जाहीर होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवरचा मोठा भार कमी होणार आहे। तसेच शेतकऱ्यांना ही यादी आल्यानंतर पुढच्या कामालाही लागता येणार आहे। त्यामुळे आज किंवा उद्या ही यादी जाहीर झाल्यानंतर बळीराजाला आपलं नाव चेक करता येणार आहे। मित्रांनो, त्यामुळेच यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवरचा मोठा भार कमी होणार आहे। तसेच शेतकऱ्यांना ही यादी आल्यानंतर पुढच्या कामालाही लागता येणार आहे। त्यामुळे आज किंवा उद्या ही यादी जाहीर झाल्यानंतर बळीराजाला आपलं नाव देखील चेक करता येणार आहे। कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। तिसऱ्या यादीत तब्बल 6,30,000च्या आसपास लाभार्थी आहेत। या शेतकऱ्यांसाठी एकूण 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मागील दोन याद्यांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती दिलेली आहे। केवायसीमुळे कर्जमाफीचा लाभ न मिळू शकलेल्या जवळपास 1,01,000 शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 43,525 शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत। या पात्र शेतकऱ्यांपैकी 33,926 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे। मित्रांनो, दरम्यान गेल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीबद्दलची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली होती। यावर्षी राज्यातील 53 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं वचन दिलं होतं। 36,000 कोटी रुपयांचा कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने केलं आहे। निवडून आल्यावर वचन दिलं होतं। 45,000 शेतकऱ्यांचा वीज बिल माफ केली आणि पुढील 5 वर्ष वीज बिल येणार नाही असं काम सरकारने केलं आहे, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात वीज आणि पाणी नसेल तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होऊ शकत नाही, हे मी मानणार आहे। या गोष्टी शेतकऱ्यांना मिळाल्या तर शेतकऱ्यांचा मुलगा चपराशाची नोकरी मागण्यासाठी जाणार नाही। शेतात काम करणाऱ्या मजूर बहिणीला मजबूत करायचं आहे। महाराष्ट्र सरकारमधून त्यांना जमीन देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आली होती। आता तिसरी यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि ते नाव तुम्हाला तपासायचं आहे। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।